21 ऑगस्ट 2024 रोजी पोलीस स्टेशन शिरोली या ठिकाणी BNS कलम 137 अन्वये गुन्हा क्रमांक 237/24 हा एक 10 वर्षीय मुलगी हिचा अपहरण झाल्याबाबतच्या अनुषंगाने गुन्हा दाखल होता। सदर गुन्हा दाखल होण्यापूर्वी सदर मुलगी ही मूळचे बिहारचे असणारे जे दाम्पत्य आहे गुड्डू सिंग अग्रहरी आणि त्यांची पत्नी हे रामनगर शिये या ठिकाणी वास्तव्यास आहेत। मूळचे ते कैमूर जिल्हा बिहार राज्य या ठिकाणचे असून मागील 2.5 ते 3 वर्षापासून इथं वास्तव्यास आहेत आणि रत्ना उद्योग शिरोली MIDC या ठिकाणी ते लेबर म्हणून काम करतात। त्याचबरोबर फिर्यादी यांच्या पत्नी देखील मागील 1 आठवड्यापासून त्याच ठिकाणी शिरोली MIDC मध्ये काम करतात। सदर दाम्पत्यास एकूण 5 अपत्य असून त्यामध्ये 3 मुली व 2 मुले असा परिवार आहे। त्यापैकी सर्वात मोठी मुलगी जी पीडित आहे वय वर्ष 10 ही दुपारपासून घरी नव्हती। संध्याकाळी पालक आल्यानंतर सदर मुलीचा त्यांनी शोध घेतला, परंतु सदर मुलगी त्यांना मिळून आली नाही। त्यानंतर सदर दाम्पत्य राहत असणाऱ्या शेजारील एक पाटील कुटुंबीय आहे, त्यांनी शिरोली MIDC पोलीस स्टेशनचे प्रभारी यांना फोनवरून या घटनेची माहिती दिली। त्यानंतर तात्काळ रात्री साधारण 9:50च्या दरम्यान ही माहिती दिली। 10 वाजता शिरोली MIDCचे प्रभारी अधिकारी या मुलीच्या घरी पोहोचले। त्यांनी देखील सविस्तर माहिती जाणून घेतली आणि त्यानंतर तात्काळ जे मुलीचे वडील आहे त्यांची फिर्याद घेऊन हा गुन्हा मुलीच्या अपहरणाचा किडनॅपिंगचा शिरोली MIDC पोलीस स्टेशनला रात्री 11 वाजता दाखल केला, साधारण 11-11:30च्या दरम्यान, आणि तात्काळ पथकं बनवून सदर मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली। हा शोध घेण्यासाठी मुलीचे वडील, तिची आई यांनी देखील ती मुलगी ज्या ठिकाणी वास्तव्य करायची किंवा घराजवळ फिरायची ते ठिकाणं दाखवले। त्यानंतर घराजवळ असलेल्या उसाच्या शेतात देखील तिचा शोध घेण्यात आला। पहाटे 4पर्यंत शोध घेण्यात आल्यानंतरही ती मुलगी मिळून आली नाही। त्यानंतर आज सकाळपासून उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर, स्थानिक गुन्हे शाखेची टीम, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी व त्यांची टीम, त्याचबरोबर अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट, पोलीस अधीक्षक कार्यालय अशी टीम फॉर्म करण्यात आली आणि प्रभारी अधिकारी शिरोली MIDC व त्यांचा पोलीस स्टेशनचा स्टाफ अशा सर्वांनी परत साधारण 3 ते 3.5 तास या परत मुलीचा त्या परिसरामध्ये शोध घेतला। त्यानंतर श्वान पथकास बोलावून ही जी पीडित आहे तिचे जे घरी असणारे अंगावरील वापरते कपडे त्याचा वास दिला असता डॉगच्या सहाय्याने सदर मुलीचं मृतदेह घरापासून 800 मीटर अंतरावर असणाऱ्या उसाच्या शेतामध्ये एका नाल्याजवळ आढळून आला। ही माहिती मिळताच त्या ठिकाणी मी स्वतः, त्याचबरोबर अपर पोलीस अधीक्षक गडिंग्लज आम्ही देखील त्या ठिकाणी तात्काळ रवाना झालो। त्या ठिकाणी घटनास्थळाची पाहणी केली। त्यानंतर न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा येथील टीम बोलून त्या ठिकाणी ज्या काही वस्तू आणि सॅम्पल्स या गुन्ह्याच्या अनुषंगाने, घटनेच्या अनुषंगाने जप्त करणे, गोळा करणे आवश्यक होते ते करण्यात आले। त्यानंतर मुलीच्या वडिलांना देखील संपूर्ण घटनास्थळ दाखवून मुलीचा जो मृतदेह आहे तो शवविच्छेदनासाठी त्यानंतर CPR या ठिकाणी पाठवण्यात आला। या ठिकाणी देखील CPR मधील जे फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे हेड आहेत त्यांना विनंती करण्यात आली व संपूर्ण घटनाक्रम सांगण्यात आला। त्या पद्धतीने एक 4 डॉक्टरांचं पॅनल तयार करून सदर मुलीचं शवविच्छेदन करण्यात आलं। या ठिकाणी पोलीस स्टेशन शिरोली MIDC त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखा यांची जी विविध पथकं होती त्यांनी जवळपास घटनास्थळाच्या 1.5 किलोमीटर परिसरामध्ये असलेले 9 CCTV कॅमेरे चेक केले। त्यामध्ये एकूण 9 कॅमेरे चेक केल्यानंतर 6 संशयित इसम या गुन्ह्याच्या संबंधित असावेत अशी माहिती या CCTV फुटेजमधून प्राप्त झाली। त्या 6 इसमांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी दुपारपासून ते आत्तापर्यंत करण्यात आली। यामध्ये या मुलीच्या घरी या पीडितेची जी आई आहे तिच्या वहिनीचा भाऊ हा मागील 3 महिन्यापासून नोकरीच्या निमित्ताने राहायला आला होता। दिनेश कुमार केसनाथ साह वय वर्ष 25, दिनेश कुमार केसनाथ साह वय वर्ष 25, अविवाहित आहे 25। मागील 3 महिन्यापासून ह्या पीडितेच्या घरीच तो राहतो आणि तो देखील पीडितेचे वडील ज्या कंपनीत काम करतात रत्ना उद्योग या ठिकाणी नोकरीस आहे, तो देखील लेबर म्हणून काम करतो। तर त्याच्याकडे जवळपास 4.5 ते 5 तास सखोल विचारपूस केली असता आरोपीने सदर गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे। काल दुपारी
मुलीचे आईवडील सकाळी 8 वाजताच त्यांच्या कंपनीत कामासाठी निघून गेलेले होते व ही 5 भावंड घरामध्ये होती. साधारण दुपारी 5 ते 5:30च्या दरम्यान या आरोपीने सदर पीडितेला घराजवळील 800 मीटर अंतरावर असणाऱ्या उसाच्या शेतामध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर तिचा गळा आवळून आणि थापडाबुक्क्याने मारहाण तिला केली. त्यात या पीडितेचा मृत्यू झाला. जे शवविच्छेदन झालेलं आहे आणि डॉक्टरांकडून जी माहिती प्राप्त झालेली आहे तर आरोपीने जे हे कृत्य केलेलं आहे त्याची देखील पुष्टी शवविच्छेदन अहवालामध्ये होईल. तर अशा प्रकारे तिच्याच घरात राहणारा पीडितेच्या नात्याने मामा लागणारा दिनेश कुमार केसनाथ साहा वय वर्ष 25 याने अत्यंत असं हे निर्घुण कृत्य करून केलेलं आहे आणि त्यामध्ये या पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. कोल्हापूर पोलीस दलातील अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी त्यांची टीम, शिरोली MIDC पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी त्यांची टीम, अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटचे प्रभारी अधिकारी व त्यांची टीम या सर्वांनी सखोल तांत्रिक आणि आरोपीकडे जे संशयित आहे त्यांच्याकडे योग्य तपास करून साधारण 12 वाजता आपल्याला मुलीचा मृतदेह मिळाला होता. 8 तासामध्ये हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. आरोपी सध्या शिरोली MIDC पोलिसांच्या ताब्यात आहे. पुढील अटकेची कारवाई आता सुरू करण्यात आलेली आहे आणि काल जो गुन्हा शिरोली MIDC पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला होता त्यामध्ये रेप विथ मर्डर आणि पॉक्सो कलमाअंतर्गत कलमवाढ करून पुढील तपास आता सुरू केलेला आहे. प्राथमिक तपास हा पोलीस स्टेशनकडे होता. गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन सदर गुन्ह्याच्या तपासासाठी आता एक SIT फॉर्म करण्यात आलेली आहे. मुख्य तपास अधिकारी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 2 महिला पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे 2 कर्मचारी, अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटचे 2 कर्मचारी अशांची नियुक्ती या तपास पथकामध्ये केलेली आहे. भौतिक पुरावे, तांत्रिक पुरावे एकत्र करून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी माननीय न्यायालयामध्ये यासाठी आता तपास करून तात्काळ जेवढं लवकर होईल तेवढं दोषारोपपत्र माननीय न्यायालयात कोल्हापूर पोलीस दाखल करतात. आरोपी साधारण 5:30 ते 6च्या दरम्यान ही घटना घडल्यानंतर आरोपी हा परत ज्या ठिकाणी वास्तव्यास होता पीडितेच्या घरी त्या ठिकाणी गेला. साधारण 6:30 वाजता पीडितेची आई कंपनीतून परत आली. त्यानंतर तिने देखील ती मुलगी कुठेही विचारलं पीडिता. त्यावेळेस त्याने दुपारी मी तिला रागावलं होतो, थोडंसं मारलं होतं, त्यामुळे ती रागाने दुपारी घरातून निघून गेली आणि ती घरातून निघून गेली त्यावेळेस मी झोपलो होतो, त्यामुळे ती कधी गेली हे सांगता येणार नाही असा देखील बनाव रचला. त्यानंतर 7 वाजता साधारण तो नाईट शिफ्ट असल्यामुळे परत कंपनीमध्ये रवाना झाला. तर रात्रभर तो कंपनीमध्ये होता, रात्री 8 ते सकाळी 8 आणि आज सकाळी परत 8:30 वाजता तो घरी आला. सकाळी जेव्हा पोलिसांचं पथक पुन्हा एकदा पीडितेचा शोध घेत होतं त्यावेळेस तो देखील पीडिता कुठे कुठे जाऊ शकते हे पोलिसांना दाखवत होता. परंतु जो काही तपास, तांत्रिक तपास झालेला आहे आणि जी मेहनत सर्व अधिकारी व पोलीस अंमलदारांनी घेतली त्यामधून हा साधारण 8 तासामध्ये गुन्हा उघडकीस आलेला आहे.